नमो हो. तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ओके. अजून कोणी म्हणतं का? आणखी एक जण. कोणीतरी एक जण म्हणा बरं आज आणखी एकदा. मी म्हणू सर. हा, म्हणा म्हणा. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. ओके, काय हरकत नाही. आता मी हे दोन जणांनी नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स याच्यावरती मी नंतर भाष्य करेल. तत्पूर्वी आता आपण आपला पाली भाषेचा जो कोर्स जो आहे, डिप्लोमा कोर्स, आपला सर्टिफिकेट कोर्स 6 महिन्याचा, त्यामध्ये अंतर्भूत असलेला पाली व्याकरण याचा जो सिलेबस आहे, पोर्शन जो आहे, तो आजपासून आपण सुरू करणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे पाली व्याकरण हे ज्यांना जे त्रिपिटक वाचायचं असेल किंवा त्याच्यातनं अभ्यास करायचा असेल किंवा काही संशोधन करायचं असेल, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे पाली व्याकरण. आता हे पाली व्याकरण जे आहे, व्याकरण शब्दाचाच अर्थ जो आहे त्यालाच आपण पाली भाषेमध्ये वैयाकरण म्हणतो. तर त्याचाच अर्थ असा आहे की स्पष्टीकरण. स्पष्टीकरण म्हणजेच व्याकरण म्हणजेच वैयाकरण. जे आपण गौतम बुद्धांचे जे साहित्य आहे, आपलं बौद्ध साहित्य जे आहे, ते जे 9 भागामध्ये विभागलेलं आहे, वेगवेगळ्या 9 प्रकारामध्ये सांगितले गेलेलं आहे, त्यातील हा एक भाग वैयाकरण म्हणजेच काय, व्याख्या वगैरे असं करणं. तर पाली भाषा व्याकरणावरती अनेक विद्वान जे आहेत त्या काळातील यांनी पुस्तक लिहिलेले आहेत, म्हणजे व्याकरण लिहिलेलं आहे. त्यापैकी महामोग्गलान, नंतर कच्चायन, नंतर बालावतार, नंतर बरेचसे अजून 2 ते 3 आहेत व्याकरणाचे बुक्स, पण ते जरा जास्त डीपमध्ये आहेत. नंतर जे आउट ऑफ भारतातून, म्हणजे भारत देशातले नसून दुसऱ्या देशातले जे काही स्कॉलर जे आहेत, त्यामध्ये वॉर्डर नावाचे एक ग्रस्त आहेत, नंतर विल्यम गायगर नावाचे एक ग्रस्त आहेत, नंतर लिली डिसिल्वा आहेत, आणखी बरेचसे लोक आहेत की त्यांनी पालीच्या ग्रामरवरती खूप खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आणि आपल्या आपल्या पद्धतीने पाली भाषेच्या बद्दल माहिती दिलेली आहे, त्यावरती प्रकाश पण टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आज आपण जे व्याकरण शिकणार आहोत, ते व्याकरण असं पर्टिक्युलर एकाच व्याकरणकाराचं पर्टिक्युलर व्याकरण असणार नाही. कारण ह्या व्याकरणकारांमध्ये काही व्याकरणकारांनी एखादा टॉपिक खूप छान सांगितलेला आहे, तर दुसऱ्या टॉपिकमध्ये त्यांनी थोडीशी कमी माहिती दिलेली आहे किंवा अस्पष्ट किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी पण आहेत. तर काही व्याकरणकारांनी एखाद्या टॉपिकवरती खूप चांगल्या प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. तर ज्या ज्या व्याकरण पुस्तकातनं आपल्याला जे जे काही चांगलं मिळेल किंवा भरपूर मिळेल किंवा त्या व्याकरणातून किंवा त्या पुस्तकातून आपल्याला व्याकरण कळेल, अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी कलेक्ट करून आपल्या जो क्रमिक पुस्तक जे आहे, सर्टिफिकेट कोर्सचं जे क्रमिक पुस्तक आहे, त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
परंतु ते टाकताना सुद्धा अतिशय साहित्यिक भाषा म्हणा किंवा खूप नियमबद्ध अशा पद्धतीने त्यामध्ये दिलेलं नाही. जे सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो जे काही बोलतो, ज्या पद्धतीने बोलतो किंवा समजून घेतो किंवा जे बेसिक आहे, फाउंडेशन आहे, ते त्याला कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने समजण्यात येईल अशा पद्धतीने त्यामध्ये मी माझ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे मला जसं वाटलं की ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजू शकते त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी व्याकरणाच्या जे काही व्याख्या ज्या आहेत, काही उदाहरणं जे आहेत, काही नियम जे आहेत ते टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मोस्टली आपण महामोगलान जे व्याकरण जे आहे त्याचा आपण आधार घेणार आहोत. त्यामध्ये जे काही नियम जे आहेत किंवा जे काही सूत्र जे आहेत ते आपण बघणार आहोत. आता आपला हा कोर्स जो आहे हा सर्टिफिकेट कोर्स आहे. सर्टिफिकेट कोर्सला खूप डिटेलमध्ये व्याकरण म्हणजे आपण देऊ शकत नाही, कारण तुम्ही पण नवीन आहात. थोडाफार जर तुमचा बेस फाउंडेशन जर व्यवस्थित असतं तर आपण त्यामध्ये डिटेल पण गेलो असतो किंवा ॲडव्हान्स ग्रामरचं पण आपण प्रयत्न केला असता. परंतु आपल्याला बेसिक पाली किंवा बेसिक ग्रामर हे आपल्याला शिकायचं आहे. तर पाली भाषा जी आहे त्या पाली भाषेचं ग्रामर आपल्याला शिकायचं आहे किंवा पाली भाषा शिकायची आहे. तर त्याचा मूळ उद्देश आपला हा असला पाहिजे की आपल्याला पाली त्रिपिटक किंवा त्रिपिटक की जे पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचता आलं पाहिजे आणि त्यातील भगवान बुद्धांनी जो दिलेला गर्भित अर्थ जो आहे तो मला समजला पाहिजे. हा एक सर्वसाधारण अपेक्षा आपण प्रत्येकाने पाली भाषेचं ग्रामर शिकताना ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आता दुसरी एक बाब आहे की पाली भाषा ही बोलचालीची भाषा होती आणि पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज पण बऱ्याचशा संस्था वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये बोली भाषा वगैरे हे पण शिकवत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. जर लोकांनी पाली भाषा बोलली किंवा त्यांनी बोलण्यास सुरुवात केली तर त्यांना समजण्यात म्हणजे कुठची अडचण येणार नाही. परंतु मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं की बोली भाषा आणि साहित्यिक भाषा याच्यामध्ये फार मोठं अंतर असतं. कारण बोली भाषेमध्ये व्याकरण हे दुय्यम स्वरूपाचं असतं, परंतु साहित्यिक भाषेमध्ये विचार मांडलेले असतात, सिद्धांत मांडलेले असतात आणि ते समजून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि व्याकरणानुसार जर ते समजलं तरच आपल्याला त्या पॅरेग्राफचा किंवा त्या लेसनचा किंवा जो काही परिच्छेद असेल त्याचा अर्थ तंतोतंत आपल्याला समजू शकतो. तर भगवान बुद्ध धम्मं प्रकाशयति म्हणजे भगवान बुद्ध धम्म प्रकाशित करीत होते. तर ते काय, सा व्यंजन सा अर्थं म्हणजे अर्थासहित आणि व्यंजनासहित परिपूर्ण म्हणजेच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विधा अर्थ सुआख्यात अशा प्रकारचा धम्म लोकांना सांगत होते. त्यामुळे लोकांना तो जसाच तसा समजून लोक त्यावरती खुश होत होते, ते अभिनंदन करत होते, साधुकार देत होते. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस पाली भाषेचं व्याकरण शिकून थोडे का होईना परिच्छेद जे आहेत किंवा जे समजण्यासारखे जे त्रिपिटकातील सूत्र जे आहेत हे समजून ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ते समजून घ्याल आणि इतरांनाही मार्गदर्शन कराल त्यावेळेस खऱ्या अर्थाने पाली भाषा शिकण्याचा अर्थ जो आहे, हेतू जो आहे हा सफल होईल. मग त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवात करणार आहोत.
तर तुम्हाला माहितीच आहे की जगामध्ये अनेक भाषा आहेत. काही भाषा या नियमबद्ध आहेत, काही भाषा त्या नियमाच्या पलीकडे आहेत, म्हणजे त्या नियमबद्ध नाही, त्या स्वयंस्फूर्तीने नैसर्गिकरित्या त्या तयार झालेल्या आहेत. आणि काही भाषा ज्या आहेत त्या भाषा नियमबद्ध करण्यात आलेल्या आहेत, त्याला व्याकरण वगैरे हे सगळं काही त्याला जोडलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाषा बोलल्या जातात किंवा काही भाषांचं साहित्यिक जे स्वरूप आहे किंवा साहित्य आहे हे सुद्धा प्रचंड आहे. तर भाषा म्हटली की म्हणजे त्याला वर्णमाला येतेच किंवा अल्फाबेट्स येतातच. आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, अल्फाबेट्स म्हणतो किंवा वर्णमाला. आता हा जर वर्ण असा जर म्हटला आपण शब्द, तर त्याचा अर्थ होतो साऊंड. वर्णमाला म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, साऊंड. तर भाषा ही एक शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली एक म्हणजे साहित्यच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्राकृत भाषा सोडून सांगतो मी, प्राकृत भाषा सोडून बाकीच्या ज्या भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळे नियम आलेले आहेत. तर त्या नियमानुसार त्या भाषा बोलल्या जातात किंवा साहित्यामध्ये त्या लिहिल्या जातात. हॅलो सर. हा सर. हॅलो. हा, काही अडचण आहे का सर. सर हा. गोकुल बोलतोय. हा हॅलो सर. हा, बोला बोला. हे बाकी लेफ्ट होत आहेत. नाही बाकीचे आपले जे स्टुडंट आहेत ते लेफ्ट होत आहेत बहुतेक. हा, ते कोणी आहेत नाही बहुतेक, मला असं नाही बाकीचे स्टुडंट सगळे लेफ्ट झालेले आहेत. नाही, त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल सर. बघता का जरा, स्टुडंट कोणीच नाही. स्टुडंट बाकीचे आहेत ना सगळे लेफ्ट दाखवत होते. अच्छा असं आहे का? ओके मला वाटतं. ओके ठीक 44 स्टुडंट्स मला ठीक आहे. काही हा. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल सर, त्याच्यामुळे लेफ्ट होत असतील. ओके स्टुडंट आहेत. नेटवर्कचा पण प्रॉब्लेम येतो मध्येच. ओके परत हा ठीक. सर फक्त ते एक वाक्य सांगा ना जरा प्लीज. धम्मं पकासेति सा काय सांगितलं होतं? हा, बुद्धो धम्मं पकासेति सा अर्थं सा व्यंजनं परिपूर्णं केवल परिशुद्धं. लिहायचं असेल तर लिहून घ्या सगळ्यांनी, जर वाटत असेल तर. जरा सावकाश सांगा ना सर. बुद्धो धम्मं पकासेति सा अर्थं काय सर? सा अर्थं पकासेति. हा, सा अर्थं सा आणि अर्धा त त्याला थ आणि वरती हे त्याला अनुस्वार. स्क्रीनवर दिसतंय का मी काय लिहितोय ते? नाही सर. नाही सर. नाही स्क्रीनवर दिसत नाहीये. नाही सर. दिसतंय सर. दिसतंय सर. तुम्ही ते पाली भाषांना पिन करा. ज्यांना दिसत नाही त्यांनी पाली भाषा नावाला पिन करा. दिसतंय साध्य लिहिलंय, दिसतंय. साथंग म्हणजे स अथंग असा हा शब्द आहे. तो मी बघा स्क्रीनवर तुम्हाला लिहून दाखवलाय. तुम्ही थोडस तुमचं मोबाईलचं स्क्रीन जे आहे थोडा एक्सपांड केला तर दिसेल बघ तुम्हाला. हे बघा, पाली भाषा संस्था प्रेझेंटेशन जे आहे ना पीपल मध्ये, पाली भाषा संस्था प्रेझेंटेशन, तिथे पिन करा त्याला. पिन म्हणजे क्लिक करायचं ना? हा, त्याच्यावर क्लिक करा. डबल क्लिक.
पाली भाषा संस्थांच्या बाजूला बघा स्पीकरची खूण असेल, त्याच्या बाजूला 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि तिथे पिन दिसेल, त्या पिनवर क्लिक करा. आठवलं नाही ग त्याने स्क्रीन चालू केली. ठीक आहे, पण दिसत नाहीये, पी दिसतंय फक्त, लिहिलेलं दिसत नाहीये, पी दिसतंय फक्त. पाली भाषा आहे ते बघा. हो ना, त्यातच नाही दिसत आहे काही. नाही दिसत सर. पी दिसतंय फक्त. नाही दिसत आहे. थांबा थांबा, पाली पाली भाषा आहे ते पहा. हो थांबा, ते 47 ची खूण दिसत आहेत ना आकडे, जिथे आपण शो एव्हरीवन बघा त्याच्यावर क्लिक करा, जिथे आपले जे पार्टिसिपंटची नावं दिसतात 7 पीपलच आहे फक्त. त्याच्यामध्ये पाली भाषा संस्थान आहे बघा, पाली भाषा संस्थान नाही प्रेझेंट. झाले. त्याच्या बाजूला 3 उभे डॉट आहेत त्याच्या खाली. आवाज येत नाही सर काहीच. झालंय सर, करता येतं तिथे जाऊन. पाली भाषा संस्था त्या ठिकाणी करा क्लिक. नाही होते सर. ते 40 अदर संपर्क जे आहे ना पाली भाषा संस्था त्या ठिकाणी क्लिक करा, 3 डॉट आहे तिथे, आणि तिथे लगेच पिन वर गेलं की लगेच त्याचे प्रेझेंटेशनची स्क्रीन येते. स्क्रीन दिसतीये पण ब्लँक दिसते पूर्ण. नाही नाही नाही, दिसतंय, सरांनी लिहिलेलं आहे ना त्याच्यावर. नाही दिसत आहे. त्याच्यात तर काही 7 दिसत शब्द नाही. लिहिलेला आहे सरांनी त्याच्यावर. नाही दिसत आहे याच्यात. ज्यांना दिसत नाही त्यांचा रेंज प्रॉब्लेम असेल. मोबाईल आडवा पकडा, नाही दिसत उभा आहे. पकडू नका. आडवा मोबाईल नाही घ्या, दिसत आडवा. आहे. सर पण नाही आपल्याला दिसत आहे. समजलंय ना कसं लिहिलंय ते. ठीक आहे, काय हरकत नाही सर, पण सांगा. इथे हा कंटिन्यू अवघड करा शब्द नाही येतो. प्लीज. सर कंटिन्यू करा प्लीज. कंटिन्यू करा, सांगा फक्त व्यवस्थित बस. हो, ठीक आहे. ते दिसत नाही सर मला. आता दिसतंय सर. आता दिसतंय हा? सर. आता दिसतंय. आता दिसायलंय. आता दिसतंय का? हा ठीक आहे, हो, आता माईक स्विच ऑफ करा, माईक बंद करा please. सर्वांनी माईक बंद करा. आपल्या सर्वांनी माईक बंद करा. सगळ्यांनी मला माईक तर बंद काही दिसत करा. नाहीये. ठीक आहे. सगळ्यांनी माईक बंद करा. हे काय कॉम्प्युटर म्हणजे ते आपल्यासारख्या अडाणी माणसांना जादूच आहे. कधी होऊन जातं, ओके होतं, कधीतरी अडचण येऊन जाते. आपल्याकडे एक्सपर्ट लोक आहेच आपल्याला मार्गदर्शन करणारे. ओके, तर बुद्धो धम्मं प्रकाशयति सा अर्थं सा व्यंजनं. हा सा अर्थं कसा लिहिलाय मी बघितलं ना, तर तो स अर्थं म्हणजे अर्थासहित त्याचा अर्थ होतो, आणि स व्यंजनं म्हणजे सा व्यंजन. आता उद्या मी पेन परचेस करणार आहे. आता हे माऊस वरती एवढं व्यवस्थित येत नाही लिहिताना. सा व्यंजनं म्हणजे व्यंजनासहित. अशा पद्धतीने स व्यंजन. आता हे व्यंजनला पालीमध्ये बचा हे होत असतो. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी जो धम्म प्रकाशित केलेला आहे तो स अर्थासहित आहे आणि व्यंजनासहित आहे आणि परिपूर्ण आहे, परिशुद्ध आहे. त्यामध्ये कोणत्याही हे बघा, अमित मेधावी सरांनी धम्मं प्रकाशेति धीनव्या प्रकाशेति. तर प्रकाशेतीचा अर्थ काय सांगितलं? प्रकाशित करतात. ओके. बुद्ध धम्म प्रकाशित करतात म्हणजेच काय? हा, प्रकाशेति सा अत्यंत. मेधावी सर, साला तुम्ही वेगळं नका करू. साथं मी जसं लिहिले नाही ना त्याच पद्धतीने सा व्यंजनं. सा अथं असं नाही येणार, ते स अथं. ओके, तर याच्या मागचा उद्देश भगवान बुद्धांचा हाच होता की लोकांनी ज्या धम्म ग्रहण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती किंवा द्विधा 2 प्रकारचे अर्थ उत्पन्न होऊ नये म्हणून भगवान बुद्धांनी याच्यावरती फार मोठा भर दिलेला आहे पाली भाषेतून धम्मदेशना देताना.
आता ही धम्मदेशना देताना भगवान बुद्धांनी याच्यावर भर दिलेला आहे, सकाय निवृत्तिया म्हणजे बोली भाषा. म्हणजे मागधी भाषेमध्ये त्या ठिकाणी जी मागधी भाषा जी बोलली जात होती उत्तर भारतामध्ये, तर त्याच्यामध्येही दोन चार असे प्रकार होते. तर ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जात होते त्या ठिकाणी ज्या भाषेचं प्राबल्य असायचं त्या भाषेमध्ये म्हणजे पाली भाषाच, मागधी भाषाच, परंतु त्यामध्येही वेगवेगळे थोडे प्रकार असल्यामुळे भगवान बुद्ध त्याप्रमाणे धम्मदेशना देत होते. ओके. आता ही धम्मदेशना जी आहे किंवा पाली भाषा मधून जी धम्मदेशना जी आहे त्यासाठीच, ती समजण्यासाठीच आपला एवढा खटाटोप आहे. तर म्हणजे आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत मी तुम्हाला त्रिपिटकातील काही माहिती सांगितली, नंतर महामंगलसूत्र तुम्हाला अर्धा पार्ट त्याचा झाला, नंतर आपले नंदकिशोर साळवे सरांनी तुम्हाला धम्मपद वगैरे सांगितलं. तर हे शिकत असताना मी सुद्धा क्लासला हजर होतो, परंतु माझी थोडी मनस्थिती ठीक नसल्यामुळे, शारीरिक थोडेसे धावपळ असल्यामुळे मला शिकवण्याचा असा थोडासा हे वाटला नाही, म्हणून मी थोडा थांबलो आणि बाकीचा पोर्शन जो आहे तो आपला पूर्ण करून घेतला. तर हे बघत असताना जे शब्द जे आहेत, पालीचे जे शब्द जे आहेत, पाली भाषेतील जे शब्द आहेत, त्या शब्दांच्या रूट पर्यंत म्हणजे मुळापर्यंत जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि मुळापर्यंत जर जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वर्णमाला जी आहे, भाषेतील वर्णमाला जी आहे ती तुम्हाला शिकणं फार अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक भाषा ही वर्णमालेपासूनच सुरुवात होत असते. म्हणजेच वर्णमाला, आपण मराठीतून त्याला वर्णमाला म्हणतो. आणि वर्ण म्हणजे काय? साऊंड, आवाज. आणि भाषा ही दुसरी तिसरं काय नसून ही जी आपल्या मुखातनं जी काही हवा निघते किंवा आवाज येतो त्याला आपण जीभ, दात, होठ, नंतर वरची टाळू आणि घसा याने आपण त्या हवेला किंवा त्या आवाजाला इंटरप्ट करत असतो. म्हणजे काय? त्याला व्यत्यय आणत असतो, त्याला भेद करत असतो त्याचा, आणि त्याच्यानुसार मग ते आवाज, साऊंड जे आहेत ते आपले उत्पन्न होतात. तर हे जे साऊंड जे आहे, वर्णमाला जे आहेत, ते वर्णमाला आपल्याला शिकायचे आहेत. तर महामोग्गलन व्याकरण जे आहे, महामोग्गलन व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये हे वर्णमाला जे आहेत ते दोन प्रकारे दिलेले आहेत. तर त्यामध्ये 41 असं लिहिलेलं आहे टोटल वर्णमाला, 41. काही ठिकाणी 43 पण दिलेले आहेत. त्याचं 41 ते 43 कसे होतात हे आपण नंतर बघू. त्यानंतर स्वर जे आहेत ते स्वर 8 दिलेले आहेत आणि व्यंजन किती दिलेले आहेत? 33. ओके. तर अशा प्रकारे वर्णांचं हे जे बायफर्केशन जे आहे पाली भाषेमध्ये, तर ते हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये 43 आणि 21, आपलं 43 आणि 41 हे जे आहेत, तर त्यामध्ये स्वर जो आहे, स्वरातले जे शेवटचे जे ए आणि ओ जो आहे हे संयुक्त स्वर असं म्हटलं गेल्यामुळे त्यांचं ते डबल होतात. म्हणजे एक दीर्घ स्वर आणि एक ऱ्हस्व स्वर, परत ओचा ऱ्हस्व स्वर आणि दुसरा दीर्घ स्वर. तर अशा प्रकारे ते 2चे 4 होतात. त्यामुळे ह्या 41 मध्ये ते 2 एक्स्ट्रा ऍड होतात आणि म्हणून ते 43 होतात. तर त्यामध्ये जास्त आपल्याला काही खोलात जायचं नाहीये, परंतु 41 वर्ण हे आपण पूर्ण लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे आहे त्याच्यामध्ये 8 स्वर आहेत. त्यामधील शेवटचे 2 जे स्वर जे आहे ए आणि ओ हे संयुक्त स्वर आहे. त्यानंतर हे जे स्वर जे आहेत ते सवर्ण आहेत. मी तुम्हाला हे सगळं त्याच्यावरती मी स्क्रीनवरती दाखवणार आहे.
आणि हे जे सवर्ण म्हणजेच दीर्घ आणि ह्रस्व हे दोन दोन प्रकारचे हे जे जे स्वर जे आहेत दीर्घ आणि ह्रस्व. दीर्घ म्हणजे काय, ज्याचा आवाज आपण जरा थोडा लांबवतो किंवा ताणतो त्याला आपण दीर्घ म्हणतो. आणि ह्रस्व म्हणजे काय, की जो शॉर्ट मध्ये आपण आवाज उच्चार करत असतो त्याला ह्रस्व म्हणतात. तर दीर्घ हा नेमका किती आवाज आपण लांबवायचा असतो त्याचं एक थंब रूल आहे की दीर्घ जो आवाज आपण करतो त्याच्या दुप्पट आवाज दीर्घ, आपला ह्रस्वचा जो आवाज आपण करतो त्याचा दुप्पट आपण दीर्घचा आवाज करत असतो, हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे जे वर्णमाला आहे त्यामध्ये स्वर आहेत, नंतर व्यंजन आहेत, हे दोन मेन प्रकार आहेत, बरोबर. आता स्वरामध्ये काय काय आहे, तर स्वरामध्ये 8 स्वर आहेत. ते कोणते आहेत, ओ, आ, ई, उ, ए, ओ, हे 8 स्वर आहेत. हे जी वर्णमाला आपण शिकतो आहोत ते असं आपल्याला वाटत असेल की हे तर आपण शिकलेलो आहोत किंवा हे तर अगदी प्रायमरी आहे, परंतु ह्या वर्णमालेमधील जे काही व्यंजन आणि स्वर जे आहेत याच्यावर आधारित पूर्ण पालीचं व्याकरण अवलंबून आहे. कारण हे जे स्वर आणि व्यंजन जे आहेत हे आपल्याला संधीच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचे उपयोगी पडतात. संधी करताना, नंतर समास करताना, नंतर संस्कृतमधून जे शब्द पालीमध्ये येतात ते शब्द ओळखताना किंवा पालीमधला शब्द संस्कृतमध्ये जर गेला, कन्वर्ट झाला तर तो कशा पद्धतीने होतो, तर याची चांगली माहिती किंवा चांगली पकड आपली ह्या वर्णमाला जर आपण व्यवस्थित जर शिकलात तर ते करता येतं. अशा पद्धतीने हे जे स्वर जे आहेत हे 8 स्वर आहेत. अ, आ, ई, उ, ए, ओ. तर पहिला जो स्वर जो आहे अ, याला आपण ह्रस्व स्वर म्हणतो. नंतर दुसरा जो स्वर जो आहे आ, त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो, कारण तो आपण त्याचा शेवटचा आवाज जो आहे तो काय करतो, आपण लांबवतो किंवा ताणतो. त्यानंतर ई हा ह्रस्व झाला, नंतर ई हा दीर्घ स्वर झाला, त्यानंतर उ हा ह्रस्व झाला, नंतर उ हा दीर्घ झाला, त्यानंतर ए जो आहे तो संयुक्त असल्यामुळे तो ह्रस्व सुद्धा असतो आणि दीर्घ सुद्धा असतो. फक्त त्याची जागा कुठे आहे, त्या स्वराची ए ची जागा कुठे आहे किंवा त्याच्या पुढे कोणचं व्यंजन येतं किंवा संयुक्त व्यंजन येतं का एकच व्यंजन येतं का 2 व्यंजन येतात याच्यावरती त्याचा ह्रस्व आणि दीर्घपणा अवलंबून असतो. त्याचे उदाहरण आपण बघू, त्यामुळे त्यावेळेस तुमच्या व्यवस्थित लक्षात येईलच. तर त्यानंतर ओ जो आहे तो ओ सुद्धा ह्रस्व आणि दीर्घ अशा प्रकारे हे एकूण 8 स्वर जे आहेत ते पाली भाषेमध्ये दिलेले आहेत. तर ह्या स्वरामध्ये जोड्या केलेल्या आहेत, त्या जोड्यांना म्हणतात सवर्ण स्वर. सवर्ण म्हणजे काय, अ, आ हा एक जोडी झाली, नंतर ई ही एक दुसरी जोडी झाली, तिसरी उ ही एक जोडी झाली आणि शेवटचा जो ए आणि ओ जो आहे हा संयुक्त आहे. त्यामुळे काय म्हणतात, त्याला सवर्ण स्वर पण असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जे स्वर जे आहेत त्या स्वराच्या आधारावरती आपल्याला स्वर परिवर्तनाचे नियम, त्याचबरोबर स्वर संधी आपल्याला शिकता येईल. त्यानंतर व्यंजनाच्या आधारे आपल्याला व्यंजन परिवर्तनाचे नियम आणि व्यंजन
ची संधी जी आहे, व्यंजन संधी जी आहे ती पण आपल्याला शिकता येईल. त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे वर्णमालेतला, जसा आता आपण स्वर बघितला, त्याच्यानंतर आपण दुसरा जो भाग बघितला आहे तो आहे व्यंजन. तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही लिहित चला. तसं मी खूप घाईमध्ये बोलत नाहीये, परंतु तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही फटाफट लिहून घेऊ शकता, किंवा आपल्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी मी वर्णन केलेलं आहे. तर वर्णमालेतील पहिला भाग जो आहे तो स्वर आपण बघितला. दुसरा भाग जो आहे व्यंजन. आता हा जो व्यंजन जो भाग आहे त्या भागामध्ये 33 हे व्यंजन आहेत. त्या 33 व्यंजनामध्ये 25 हे वर्गीय व्यंजन असं म्हटलं जातं, त्याला वर्गीय व्यंजन असं म्हटलं जातं. आणि बाकीचे जे काही 8 जे व्यंजन जे आहेत त्याला संकीर्ण असं म्हटलं जातं. तर त्याचा एक कंप्लीट चार्ट आहे, त्याचा एक कंप्लीट चार्ट आहे. आणि ते व्यंजन जे आहे हे व्यंजन कशा पद्धतीने त्याचा उच्चार केला जातो त्याचं पण एक शास्त्र आहे, ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी स्वर हे जे आहेत याला आपण ध्वनी सुद्धा म्हणू शकतो. स्वर जे आहे त्याला आपण ध्वनी सुद्धा म्हणू शकतो. तर स्वर हे नेहमी कुठून आपल्याला म्हणजे म्हणायचे असतात, तर स्वर हे नेहमी घशातून, म्हणजेच काय, कंठातून ते उत्पन्न होत असतात, कंठातून. तर मी हे जे तुम्हाला 8 स्वर सांगितले, तर याचा पूर्ण उच्चार जो आहे हा कंठामधून झालेला आहे. थोडक्यात अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ओ. म्हणजे हे उच्चार करत असताना मी माझ्या मुखातले कोणतेही जे घटक जे आहे, अवयव आहे, याचा उपयोग केलेला नाही. म्हणजे डायरेक्ट त्याचा उपयोग केलेला नाही. मी पूर्ण घशातूनच तो आवाज काढलेला आहे, म्हणून त्याला आपण स्वर म्हणतो. म्हणून आपण त्याला स्वर म्हणतो. परंतु व्यंजनाच्या बाबतीत तसं नाही. व्यंजनाचा उच्चार करत असताना आपल्याला कंठाचा, जिभेचा, टाळूचा, नंतर दाताचा आणि होठाचा आपल्याला उपयोग करायचा असतो. आणि त्यानुसार हे जे व्यंजन आहे त्याचं वर्गीकरण केले गेलेलं आहे. म्हणजे नुसतं कंठातून जे व्यंजनाचा उच्चार केला जातो त्याला कंठस्थ किंवा कंठज असं म्हटलं गेलेलं आहे. कंठातून ज्याचा उच्चार केला गेलेला आहे त्याला कंठज किंवा कंठव्य किंवा गटरल, इंग्लिशमध्ये काय, गटरल असं म्हटलं गेलेलं आहे. तर ते कोणते व्यंजन आहेत, कंठातून आपण त्याचा उच्चार करतो. तर ते कोणते व्यंजन आहेत, क, ख, ग, घ. आणि सगळ्यात शेवटचा जो निगडित जो आहे तो आहे अंग. याचा सुद्धा उच्चार आपण कंठातून करतो. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, बघा. हा जो क वर्ग आहे त्याला आपण कंठज म्हटलं आहे. म्हणजेच काय, कंठातून उत्पन्न होणारा जो काही ध्वनी जो आहे, आवाज जो आहे, त्याला कंठज असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक हिंट देतो. पाली भाषेमध्ये ज्या शब्दाला शेवटी ज लागलेला असतो तर त्याचा अर्थ असा असतो की तिथून तो उत्पन्न झालेला असतो. ज शब्द जिथे ज्या शब्दाला लागलेला असतो ना, तो तिथून उत्पन्न झालेला असतो. कंठज म्हणजेच काय, कंठातनं उत्पन्न झालेला. तुम्ही ह्या कोणत्या तरी धम्मपदामध्ये वारीजो हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बरोबर. आता वारीजो म्हणजेच काय, वारी म्हणजे पाणी, आणि वारीज म्हटलं म्हणजे पाण्यातून उत्पन्न झालेलं जे कोणी प्राणी असतील, नुसतेच फिश नव्हे, जे कोणी प्राणी उत्पन्न झाले असतील ते प्राणी. वारीजो म्हणजे पाण्यातून उत्पन्न झालेला प्राणी असा त्याचा अर्थ होतो. ओके. तर अशा प्रकारे कंठज हा एक पहिला वर्ग आहे. त्यानंतर दुसरा वर्ग जो आहे
तो आहे तालुज. त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे? तालव्य. आणि तो जो वर्ग जो आहे तो त्याला म्हणतात च वर्ग. त्याला काय म्हणतात? च वर्ग. ओके. आता इथे मला जसा जमेल तशी मी एक ड्रॉइंग काढतोय, तर थोडंसं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे दिसतंय का चित्र इथे? हॅलो. हो छान छान ड्रॉइंग झालं सर. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट. येस, थँक्यू सर. तर आता कंठातून जिथे, म्हणजे हा झाला कंठ बघा इथे. या कंठातून जे काही व्यंजनाचे उच्चार होतात त्याला आपण काय म्हटलंय? कंठज. ओके. कंठ ऍक्च्युली आता हे पालीमध्ये असा नाही लिहित त्याला, कंठ हा असं. ओके. इथून क, ख, ग, घ आणि अंग, इथून ते व्यंजन आपण त्याचा उच्चार करत असतो. आणि याच्या पुढे जर आपण गेलो तर बघा इथे ही आपली जीभ असते, बरोबर. आणि इथे आतून असे काय असते? हे त्याला काय म्हणतात? टाळू असते ना. टाळू. टाळू म्हणतात. सपोज ही जीभ आहे, ही जीभ आहे, तर आपण ही जीभ इथे टच करतो बघा, उच्चार करतो. टाळाच म्हणतात ना त्याला. हा हा. आपण म्हणतो ना उचलली जीभ लावली टाळ्याला. हा हा. तर पुढचा दुसरा जो वर्ग जो आहे त्याला म्हणतात च वर्ग, बरोबर. तर तो च वर्ग जो आहे त्याचा उच्चार करताना आपली ही जीभ जी आहे त्याचा जो मधला भाग जो आहे तो आपण इथे आतमध्ये त्याला टच करत असतो. उदाहरणार्थ च, छ, ज, झ आणि ञ. ञ. ओके. हे पाचही वर्ण जे आहेत हे उच्चार करताना आपण काय म्हणतो? आपण काय करतो? जी जीभ जी आहे ती या ठिकाणी त्याला टच करतो आणि आवाज काढतो. आता इथे आपण ह्या टाळूला हे करतोय म्हणून इथून जे उत्पन्न होणारे जे व्यंजन जे आहेत त्याला काय म्हणतो आपण? ता, लू, च. ज प्रत्येकाला म्हणजे टाळू पासून उत्पन्न होणारे जे वर्ग आहे तो कोणचा? च, छ, ज, ज आणि ञ. आता ह्या ञचा उच्चार जो आहे याच्यावरनं बऱ्याच ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला कॉन्ट्रोवर्सी आहे, परंतु त्याचा ग्रामॅटिकली उच्चार जो आहे तो जीभ जी आहे आपली पूर्ण ह्या टाळूला पूर्ण अशी पूर्णच्या पूर्ण मध्यभाग लावल्यानंतर आणि नाकातनं हे कारण तो निगहित आहे, अनुस्वारिक आहे, नाकातनं आवाज काढून जीभ वरती लावल्यानंतर जो उच्चार होतो ना तो खरा म्हणजे तालुज मधून तालुज वर्गातील तो व्यंजन असतो. म्हणून ञ बघा मी जर उच्चार करतोय पन्या, पन्या, विज्ञान. आता बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे अर्थ काढतात, परंतु तुम्ही आता ग्रामॅटिकल म्हणजे तुम्ही ग्रामरचे विद्यार्थी आहात तर अशा पद्धतीने उच्चार करणं अपेक्षित आहे. कारण प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक जो कोणाची बोली भाषा असेल त्या बोली भाषेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ते मिक्सिंग होऊनच जातं. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी तो त्या पद्धतीने ते हे करतातच. तर अशा पद्धतीने च, छ, ज, झ आणि ञ अशा पद्धतीने हा दुसरा वर्ग आहे त्याला काय म्हणतो आपण? तालुज. ओके. तालुज म्हणजेच काय? मूर्धन्य आपलं सॉरी तालव्य. त्याला याच्यामध्ये संस्कृतमध्ये तालव्य असं म्हणतात.
त्यानंतर जर पुढे जर समजा आलो आपण तर इथे इथे आपले दात असतात बरोबर, आणि दात आणि ही जे टाळू आहे त्याच्या इथे आणखी एक जागा असते, त्या पण जागेचा आपण जिभेने उपयोग करत असतो व्यंजन उच्चार करण्यासाठी. तर त्याला काय म्हटलेलं आहे? मुद्धज. त्याला काय म्हटलेलं आहे? ही जीभ याला टेकवल्यानंतर ज्या व्यंजनांचा उच्चार केला जातो त्याला म्हणतात मुद्धज. तर तो जो वर्ग जो आहे त्याला म्हणतात ट वर्ग. ट वर्ग बघा, तुम्ही स्वतः उच्चार करून बघा. ट, ठ, ड, ढ आणि न हे उच्चार करताना आपली जीभ एका विशिष्ट ठिकाणी आपली प्रेस केली जाते आणि त्याच्यानुसार आपल्या आवाजातून वर्ण उच्चारले जातात बरोबर. ट, ठ, ड, ढ. इथे काय? क, ख, ग, घ. इथे च, छ, ज, झ आणि ञ. इथे आल्यानंतर काय? ट, ठ, ड, ढ, न. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? मुद्धज. म्हणजेच काय? याला मुद्ध भाग म्हणतात वाटतं. तर तो तिथून उत्पन्न झालेला जो शब्द जो आहे, वर्ण जो आहे त्याला म्हणतात मुद्धज. ओके, आता थोडं पुढे आल्यानंतर इथे आपले दात आहेत, है की नाही? इथे आपले दात आहेत. ह्या दाताचा उपयोग सुद्धा व्यंजनाचा उच्चार करताना केला जातो. तर ही जी जीभ जी आहे ती जीभ आपण ह्या दाताला प्रेस करतो आणि प्रेस करून आपण उच्चार करत असतो. तर कोणकोणचे उच्चार करत असतो? कोणकोणते व्यंजनाचे उच्चार करत असतो? त, थ, द, ध. काय ते? त, थ, द, ध. आणि निघ्रहित जो आहे तो कोणता आहे? न. न उच्चार करताना सुद्धा आपली जीभ दाताच्या आपली जी कवळी असते त्याच्या आतमधला जो भाग असतो त्याला आपण ते प्रेस करत असतो. ओके. दंतव्य, त्यालाच काय म्हणतो आपण? दंतव्य किंवा दंतज. त्यालाच इथल्या याला काय म्हणतो आपण? दंतज. ओके. उद्या पेन आणल्यानंतर छान अक्षर तुम्हाला दिसेलच ते व्यवस्थित. तर त्याला आपण दंतज का म्हणतो? का तो जो उच्चार जो आहे आपण जीभच्या साह्याने दातावरती तो प्रेस करतो, म्हणजे दातांचा आपण उपयोग करतो. त्याच्यामुळे त्यातून जे उच्चार निर्माण झालेले जे काही व्यंजन जे आहे त्याला आपण दंतज म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा जो अवयव जो आहे आपल्या मुखाचा तो आहे म्हणजे कोणचा? होठ. होठ. तर होठाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करत असतो? व्यंजनाचा उच्चार करत असतो. व्यंजनांचा काय करत असतो? उच्चार. आता होठांचा उपयोग करून कोणत्या व्यंजनांचा उच्चार करत असतो? तर प, फ, ब, भ आणि निघ्रहित मध्ये म. हे निघ्रहित मी तुम्हाला परत व्यवस्थित समजून सांगेल, कारण ह्या निघ्रहितांवरनं बराचसा उच्चारही बदलतात, अर्थही बदलतो. ते मी तुम्हाला सेपरेट सांगणारच आहे आता. तर इथे होठाचा उपयोग करून आपण जे काही प, फ, ब, भ, म असा उच्चार करतो त्यालाच काय म्हटलं जातं? होठज. ओ आता इथे थोडा आता इथे ह आहे पण तो काही व्यवस्थित लिहिला गेला नाही. ओ होठज म्हणजेच काय? होठांच्या साह्याने उच्चार केलेले जे काही व्यंजन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? होठज. म्हणजेच काय? याला याच्यातनं आपण होटव्य पण म्हणतो. तर अशा पद्धत व्यंजन जे आहेत ते 5 भागामध्ये विभागलेले आहे, 5 वर्गामध्ये विभागलेला आहे. सगळ्यात पहिला वर्ग जो आहे कंठज, त्यालाच क वर्ग म्हणतात. तर त्याला त्या क वर्गामध्ये कोणते व्यंजन आहेत? क, ख, ग, ग आणि अंग. तो सुद्धा घशातनं तुमचा उच्चार आला पाहिजे, अंग. ओके. सेकंड दुसरा वर्ग जो आहे तालुज,
म्हणजेच काय, पॅलेटल म्हणजेच काय, तालव्य म्हणजेच काय, च वर्ग. च वर्ग. तर त्या च वर्गामध्ये व्यंजन जे आहेत ते कोणकोणते आहेत, च, छ, ज, झ आणि ञ. तिसरा वर्ग जो आहे त्याला म्हणतात मुद्धज किंवा मूर्धन्य किंवा सेरेब्रल, किंवा सेरेब्रल, किंवा आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्याला म्हणायचं ट वर्ग. कारण का, की त्या वर्गातला पहिला जो शब्द जो आहे त्या पहिल्या अक्षराच्या नुसार त्या वर्गाला आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, हे काय पहिला अक्षर येतं ना, म्हणून आपण त्याला ते त्या पद्धतीने नाव दिलेलं आहे. तर ट वर्ग सेरेब्रल, तर तो ट, ठ, ड, ढ आणि न हे त्यामध्ये वर्ण येतात, म्हणजे व्यंजन येतं. हा झाला तिसरा. चौथा जो आहे डेंटल म्हणजेच काय, दंतज म्हणजेच काय, दंतव्य. तर त्यामध्ये त, थ, द, ध, न हे व्यंजन येतात. आणि पाचवा जो वर्ग जो आहे शेवटचा प वर्ग, त्यालाच लॅबियल म्हणतो आपण. तर प, फ, ब, भ आणि म. तर हे 5 वर्गामध्ये हे 5-5च्या संख्येने हे डिव्हाइड केले गेलेले आहे. म्हणजे 5 वर्ग आहेत, क वर्ग, नंतर च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, हे 5 वर्ग. आणि परत प्रत्येक वर्गामध्ये 5 व्यंजन आहेत. असे हे टोटल किती होतात, 25 होतात. ओके. आपल्याला किती पाहिजे, 33 व्यंजन आपण म्हटलेलं आहे, 33 व्यंजन आपल्याला पाहिजे. तर उरले किती, 8. तर 8 व्यंजन जे आहे त्याला संकीर्ण म्हटलं गेलेलं आहे. संकीर्ण व्यंजन म्हणजे थोड्याच काय, मिसलिनियस, इंग्रजीमध्ये त्याला मिसलिनियस व्यंजन असं म्हणतात. संकीर्ण म्हणजे काय, स्कॅटर, म्हणजे ते स्पेसिफिक तुम्ही एका स्पेसिफिक वर्गामध्ये तुम्ही त्याला हे करू शकत नाही, त्याचं वर्गीकरण करू शकत नाही, म्हणून त्याला संकीर्ण म्हटलेलं आहे. तर असे हे 8 व्यंजन जे आहे, उदाहरणार्थ य, र, ल, व, ह, ळ, स आणि अंग. परंतु याच्यामध्ये सुद्धा हे जे संकीर्ण मी जे सांगितलेले आहेत हे यांना सुद्धा सेमी ओहोल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, सेमी ओहोल म्हणजे, ओहोल म्हणजे काय, स्वर, आणि सेमी म्हणजे अर्धा, आहे की नाही, आपण सेमी इंग्लिश म्हणतो ना त्या पद्धतीने. तर याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, सेमी ओहोल्स म्हटलेला आहे. जे आहे त्यामधला जो स आहे त्याला सकार म्हटलेला आहे. आणि त्यामधले जे काही शॉर्ट आपण स्वर जे घेतलेत किंवा दीर्घ स्वर जे घेतलेत तेही आपण बघितले. आणि नंतर सगळ्यात शेवटी जे आहेत नसल म्हणजेच काय, निगहित म्हणून काय, अनुस्वार, हे जे आहेत हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. तर ते नसल्स व्यंजन कोणते आहेत, अंग, नंतर ञ, नंतर न, नंतर न, नंतर म. आता हे जे नसल जे आहेत ते प्रत्येक वर्गामध्ये आलेले आहेत. वर्णमाला इथे व्यंजन दिलेले आहे. दिसतंय तुम्हाला? हॅलो, नाही, याच्यावरती काही नाही सर, स्क्रीनवर काहीच नाही. स्क्रीनवर दिसत नाही का? नाही. बरं, एक मिनिट. नाही.
आता दिसतंय काही? हो, दिसतंय दिसतंय. तर या ठिकाणी बघा व्यंजन हे आहे बघा 5.22 व्यंजन. ओके, दिसतंय ना सगळं? क वर्ग हे दिलेले आहे बघा आपल्या बुक्स मध्ये आहे. च वर्ग दिलेला आहे, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग दिलेला आहे, प फ ब भ म. नंतर संकीर्ण म्हटलेलं आहे य र ल व ळ स अ. ओके, तर हे जे आहेत हे सगळे व्यंजन जे आहेत ते व्यंजन याच्यामध्ये स्वर जोडलेला नसतो. व्यंजनामध्ये स्वर जोडलेला नसतो. ज्यावेळेस स्वर जोडतात त्यावेळेस मग त्याचा शब्द तयार होतो, आपला अक्षर तयार होतो. म्हणजे आता क वर्गामध्ये हा जो क जो आहे ऍक्च्युली त्याचा पाय मोडलेला पाहिजे या सगळ्याच्या, आणि त्या जर स्वर अ जोडला तरच त्याचा पूर्ण क म्हणून उच्चार पूर्ण होतो. आणि जर क ला तर तुम्ही आ जोडला तर काय होईल? आ होईल. क अधिक आ का. नंतर क अधिक ई जोडला, ह्रस्व ई जोडला तर त्याचा त्या व्यंजनाचा उच्चार काय होईल? की, म्हणजे ह्रस्व की होईल. आणि दीर्घ ई जर तुम्ही जोडला तर त्या व्यंजनाचा काय उच्चार होईल? की, तो पण दीर्घ होईल. आलं लक्षात? त्याचप्रमाणे ख सुद्धा तसंच आहे. ख ला तुम्ही जर आ जोडला तर ख अधिक अ आ होईल, खा होईल. ख अधिक आ ठा होईल. किंवा ड अधिक ई काय होईल? डी होईल. तर अशा पद्धतीने हे नंतर जी अठ्ठकडी जी आहे देवनागरी व रोमन मधली ती नंतर इथे आपण डेव्हलप केलेली आणि त्याचेही सगळे या ठिकाणी आपल्याला आपण वर्णन दिलेलं आहे. अशा प्रकारे हे जे व्यंजन जे आहेत आणि स्वर जे आहेत यांनी मिळून ही वर्णमाला तयार होते. आणि व्यंजनामध्ये आपल्या स्वरमध्ये तुम्हाला जर सांगितलं की मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात. तर आता इथे 43 दिलेले आहेत. तर ते का 43 दिलेले आहेत? कारण इथे 10 स्वर मोजलेले आहेत म्हणून ते 43 दिलेले आहेत. इथे जर तुम्ही 41 जर केलं तर यात फक्त 8 स्वर असं तुम्ही म्हणायचं आहे. आणि हे 33 व्यंजन जे आहे ते ऍक्टिव्ह आहे आणि हे एक निग्रहित आहे. आता निग्रहित कोणता आहे? तो हा अंग चा उच्चार जो आहे हा अंग. तर त्याचा उच्चार कुठे कसा येतो ते आपण पुढे बघूया. अशा प्रकारे पाली भाषेची जी वर्णमाला जी आहे ती शिकणं अतिशय महत्वाचं आहे आणि याच्यावरती प्रश्न हा येतच असतो. म्हणजे कंपल्सरी प्रश्न हा येतच असतो. त्यानुसार तुम्हाला ही जी पूर्ण वर्णमाला जी आहे ही पाठ करणे गरजेचं आहे. या ठिकाणी बघा देवनागरीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे स्वर आणि रोमन लिपीमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर अ आ इ ई उ ए ह्रस्व ओ दीर्घ, ए दीर्घ ओ ह्रस्व. तर रोमन मध्ये बघा दीर्घ कसे लिहिले जातात? त्याच्या डोक्यावरती आडवी लाईन तुम्ही ज्यावेळेस द्याल त्यावेळेस तो दीर्घ आ होतो. नंतर दीर्घ ई क्या होतो? ईच्या डोक्यावरती आडवी लाईन तुम्ही टाकाल त्यावेळेस ते दीर्घ ई होतो. त्याचप्रमाणे उ जो आहे त्याच्या डोक्यावरती तुम्ही ज्या आडवी लाईन टाकाल त्यावेळेस तो दीर्घ होतो. तसं ओ आणि एच्या संदर्भात पण इथे दिलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे ह्रस्व स्वर 5 दिलेले आहेत आणि दीर्घ स्वर 5 दिलेले आहेत. ऍक्च्युली हे ए आणि ओ जर काढून टाकला आपण तर 3-3चा तो हा सेट होतो. तर इथे खाली पण तशा पद्धतीने मी रोमन आणि दीर्घ अशा प्रकारे हे खाली तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे. तर ही जी व्यंजनाची अठ्ठकडी जी आहे देवनागरी व रोमन ही तुम्हाला शिकणं किंवा प्रॅक्टिस करणं ही सुद्धा फार महत्वाचं आहे. आता आपलं पाली भाषेत मधील जे त्रिपिटक जे आहे ते फक्त
आपल्या ह्या देवनागरी लिपीमध्येच आहे असं नाही, तर ते जगामधल्या असंख्य लिपीमध्ये ते ट्रान्सलिटरेशन त्याचं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला त्याचे जे काही जितक्या लिपी तुम्हाला शिकता येतील तितक्या आपण शिकलो पाहिजे किंवा ते तुम्हाला वाचण्यास सोयीस्कर राहील. तर आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आपण रोमन लिपी आपण घेतलेली आहे, म्हणजे देवनागरी लिपी आणि रोमन लिपी. तर या ठिकाणी कचा जो दिलेला आहे देवनागरी मधला, त्याच्याच बाजूला रोमन लिपीमध्ये क कसा लिहितात तो दिलेला आहे, के ए. बघा हा नुसता के नाही, त्याला ओल दिलेला आहे, लावलेला आहे. का नुसतं इथे के नाही तर याला आ जोडलेला आहे, स्वर जोडलेला आहे, बरोबर, म्हणून तो का झाला. आता इथे की आहे, इथे नुसता के नाही तर त्याला आय जोडलेला आहे म्हणून तो की झालेला. तर अशा पद्धतीची ही सर्व जी अठ्ठकडी जी आहे ही तुम्हाला लिहून घेऊन तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. आणि त्यानुसार मग तुम्ही जे देवनागरी मधलं जे काही पालीचं जे टेक्स्ट जे आहे ते तुम्ही रोमन लिपीमध्ये करू शकता, किंवा रोमन लिपीमधील जे पालीचं टेक्स्ट जे आहे ते तुम्ही देवनागरी लिपीमध्ये करू शकता. तर हा जो अभ्यास जो आहे एका लिपीमधून दुसऱ्या लिपीमध्ये लिप्यांतर म्हणतो आपण त्याला, हा होमवर्क म्हणून मी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही हे जे व्यंजन अठ्ठकडी जे आहे हे स्वतः 2-2, 3-3 वेळा लिहून तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा. त्यानंतरच मग तुम्हाला ह्या ज्या लिप्यांतर करायचं आहे ते लिप्यांतर तुम्हाला समजू शकेल. तर थोडं आपण एक जस्ट तुम्हाला कसं करायचं, म्हणजे लिप्यांतर कसं करायचं ते तुम्हाला मी इथे एक म्हणजे काय म्हणतात त्याला प्रात्यक्षिक करून दाखवतो. आता इथे बघा देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीतून तुम्हाला रोमन लिपीमध्ये हे करायचं आहे. ओके, आता अथ हा शब्द आहे, अथ. ओके, तर अथ हा शब्द जो आहे तो अ साठी ए घेतलेला आहे. ओके, आणि हा जो थ जो आहे, जर तुम्ही बघितला वरती इथे तर काय स्पेलिंग आहे, क ख ग घ, कुठे आला थ थ द द च्या याच्यामध्ये THA, थ. हा बघा थ, इथे आला थ, दिसला. हा थ. तर THA हा थ आणि आधीचा अथ. मग इथे काय लिहिलेलं आहे बघा, अ अधिक THA, अथ. हा झाला रोमन लिपीमध्ये मी हे याचं वाचन केलं. लँग्वेज तीच आहे, लँग्वेज पाली भाषाच आहे, परंतु फक्त काय याच्यामध्ये स्क्रिप्ट बदललेली आहे, लिपी बदललेली आहे. लिपी आणि भाषा याच्यामध्ये मोठं अंतर आहे, त्याच्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. आता बऱ्याच जणांचं ते ब्राह्मी लिपी नंतर पाली भाषा याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न पण विचारलेले, तर ते मी आधीच सांगतो की लिपी ही एखादी भाषा लिहिण्याचं काय असतं ते माध्यम असतं. लिपी हे काय आहे, भाषा लिहिण्याचं ते एक माध्यम आहे, एक साधन आहे. आणि भाषा हे काय आहे, आपल्या भावना ज्या आहेत त्या एकमेकांना पोहोचण्यासाठी तयार केलेले जे काही वर्ण जे आहेत त्याच्या माध्यमातून जे काही आपण बोललो जातो त्याला आपण काय म्हणतो, भाषा म्हणतो. मग ब्राह्मी लिपी सुद्धा ही एक अशी लिपी आहे. भाषा परसंगाचं भाषा ही आपल्या एकमेकांच्या भावना एकमेकांना पोहोचवण्यासाठी ध्वनीचा उपयोग करून
उच्चारण करत असतो त्याला आपण भाषा म्हणतो. आणि हे जे उच्चार केलेले जे असतो आपण किंवा जे काही बोललेलं असतो ते ऑन पेपर किंवा दगडावरती किंवा कुठल्याही वस्तूवरती आपण ज्यावेळेस ते लिहितो, लिपिबद्ध करतो, बरोबर, ते एक माध्यम आहे किंवा एक साधन आहे, त्याच्याद्वारे आपण ते लिहित असतो, त्याला आपण काय म्हणतो, लिपी म्हणतो. तर जगामध्ये अशा असंख्य लिपी आहेत आणि असंख्य भाषा सुद्धा आहे. आलं लक्षात? भाषाचं सुद्धा ट्रान्सलेशन केलं जातं. एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपण ट्रान्सलेशन करतो त्याला आपण काय म्हणतो, भाषांतर म्हणतो, है की नाही? त्याला आपण म्हणतो भाषांतर. आणि ज्यावेळेस एखादा टेक्स्ट जो असतो, ज्यावेळेस एखादा टेक्स्ट आपण एका लिपीतून दुसऱ्या लिपीमध्ये करतो त्याला लिप्यांतर म्हणतात. त्याला लिप्यांतर म्हणतात. तर अशा पद्धतीने ब्राह्मी एक लिपी आहे. दॅट इज नॉट द लँग्वेज. आलं लक्षात? ब्राह्मी एक लिपी आहे, परंतु ती लिपी जी आहे त्या लिपीमध्ये पाली भाषा ही लिहिलेली आहे. म्हणजे पाली भाषा लिहिलेली आहे. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी काही पाली भाषा त्यावेळेस अस्तित्वात होती, ती पाली भाषा म्हणजे आपलं सम्राट अशोकाचे जे आदेश आहे किंवा त्यांनी जे काही फतवे काढलेले आहेत, म्हणजे नैतिक मूल्यावरती जे काही कोटेशन्स सांगितलेले आहेत, ते सगळे ह्या लेण्यांमध्ये किंवा पिलरमध्ये हे ब्राह्मी लिपीमध्ये कोरले गेलेले आहेत. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, इन्स्क्रिप्शन म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, इन्स्क्रिप्शन. आता हे जर इन्स्क्रिप्शन तुम्हाला जर वाचायचे असतील तर तुम्हाला दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असलं पाहिजे. कशामध्ये? एक तर लँग्वेजमध्ये तुम्ही एक्सपर्ट असलं पाहिजे, ती जी लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये. नाही तर आणखी तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट असले पाहिजे की जी ती लिपी तिथे दिलेली आहे, ज्या लिपीत ते टेक्स्ट आहे, ती लिपी तुम्हाला वाचता आली पाहिजे. बऱ्याच वेळा आता अशी परिस्थिती आहे की खूप लोकांनी ब्राह्मी लिपी खूप छान पद्धतीने ते शिकले आहेत, चांगल्या पद्धतीने शिकले आहेत. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने लेणीवरती जाऊन त्याचा अभ्यास पण करता येतो. परंतु थोडीशी कमतरता अशी आहे की त्यामध्ये ते लिहून काढतात. ब्राह्मी लिपीचं लिप्यांतर आपल्या देवनागरीमध्ये लिहून काढतात, परंतु वाचताना त्याचा अर्थ लवकर लागत नाही. कारण त्या भाषेचं व्याकरण किंवा ती भाषा माहीत नसल्यामुळे योग्य तो अर्थ आपल्याला काढता येत नाही. काही लोकांनी त्याच्यामध्ये मास्टरी मिळवलेली आहे, परंतु सगळा जर चांगल्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला अवगत पाहिजे. तरच आपण ब्राह्मी लिपीतील जे काही इन्स्क्रिप्शन्स आहेत, लेणीज वगैरे, त्याच्यावरती ते आपण वाचू शकतो. दुसरी गोष्ट सांगायची महत्वाची म्हणजे की भारतामध्ये जे काही स्कॉलर होऊन गेले पाली भाषेमध्ये, पाली भाषेतील जे काही स्कॉलर होऊन गेले, त्यांच्यापेक्षाही जास्त अभ्यास पाश्चिमात्य लोकांनी केलेला आहे. म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे काही स्कॉलर जे आहेत त्यांनी इतका म्हणजे काय म्हणतात त्याला, सूक्ष्मरित्या पाली भाषेचा अभ्यास केलेला आहे, लँग्वेजचा अभ्यास केलेला आहे, नंतर व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे, त्यानंतर त्रिपिटकाचा अभ्यास केलेला आहे,
त्यामध्ये नंतर जे जे काही वेगळे प्रकार जे आहेत आपल्या साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि हे कशामुळे झालं की श्रीलंकेमध्ये ते साहित्य जे आहे, त्रिपिटक जे आहे, लिखित स्वरूपामध्ये आढळलं. आणि तिथे जाऊन बऱ्याचशा वेस्टर्न जे स्कॉलर आहेत त्यांनी व्याकरण आणि पूर्ण टेक्स्ट जे आहे त्रिपिटकाचं त्याच्यावरती छान अभ्यास केलेला आहे. परंतु पाली भाषेचा उगम तर भारतामध्ये झालेला आहे. पाली भाषा नंतर जी छंदस भाषा आहे, नंतर जी वैदिक संस्कृत पण म्हटली जाते, म्हणजे छंदच्या आधी पण वैदिक संस्कृत असं म्हटलं जातं, नंतर मग छंदस, नंतर मग ही पाली भाषा, त्याच्यामध्ये आणखी परत भरपूर प्राकृत भाषा, त्याच्यानंतर मग परत ही जी आत्ता आपल्याला दिसते संस्कृत भाषा, ती भाषा, अशा ह्या अनेक भाषा आपल्या भारतामध्ये प्राचीन काळामध्ये होऊन गेल्यात. ह्या पाली भाषेला आपण काय म्हणतो, इंडो मीडियन लँग्वेज असं म्हणतो, म्हणजे मध्य युगातील ही भाषा असं आपण म्हणतो. तर ह्या भाषेचा सुद्धा अभ्यास आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीने केला गेलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा व्याकरण जे आहे ते लिहिलं गेलेलं आहे. परंतु जर प्रॅक्टिकली जर तुम्हाला त्रिपिटक जर वाचायचं असेल तर तुम्हाला जे पाश्चिमात्य वेस्टर्न स्कॉलर जे आहेत त्यांनी जे व्याकरणाचे पुस्तक लिहिलेले आहेत ते वाचणं फार आवश्यक आहे. ते खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे ट्रेडिशनल याच्यामध्ये म्हणजे भारतीय स्कॉलरनी जे लिहिलेले जे व्याकरणाचे पुस्तकं जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नियम, सूत्र हे इतके आढळतील की ते तुम्हाला वाचता वाचता तुम्ही अगदी म्हणजे कंटाळून जाल. म्हणजे डोकं ते एकदम आपलं गरगर करावं लागेल, इतकी सूत्र दिलेले आहेत किंवा नियम दिलेले आहेत. बरं, त्यामध्ये अपवाद पण भरपूर आहेत. म्हणजे असं नाही की आता हा नियम जर दिला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही, तसंही नाही. तर त्याच्यामध्ये अपवाद पण दिलेले आहेत की ते सारखे म्हणजे एकच शब्दाचा अर्थ दोन प्रकारे पण होतो किंवा एकच सूत्राचा अर्थ दोन प्रकारे आपल्याला करता येतो, असे अपवाद पण भरपूर आहेत. तर त्यासाठी जे वेस्टर्न मध्ये म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये पाली टेक्स्ट सोसायटी जे आहेत त्यांनी खूप छान प्रकारे अभ्यास केलेला आहे पाली त्रिपिटकाचा. त्यांनी डिक्शनरी पण काढलेली आहे आणि आता तर नवीन नवीन खूप टेक्स्ट येत आहे. तर त्याचा जर अभ्यास करायचा असेल, कारण पाली टेक्स्ट सोसायटीमधील जे काही त्रिपिटक आहे ते पण सुद्धा जगामध्ये खूप ऑथेंटिक, म्हणजे काय ऑथेंटिक म्हणजे खूप खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये कुठली मिलावट नाही वगैरे अशा पद्धतीने ते समजलं जातं. आणि तुम्हाला जर पुढे संशोधन करायचं असेल किंवा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्या रोमन लिपीमध्ये जे लिहिलेलं जे त्रिपिटक जे आहे ते त्रिपिटक वाचणं फार आवश्यक आहे. आता आपण देवनागरीमध्ये आता आपण शिकणार आहोत, परंतु जे लोकांना पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये मास्टरी मिळवायचं आहे तर त्यांनी रोमन लिपीमध्ये मास्टरी मिळवून ते रोमन लिपीमधलं जे त्रिपिटक आहे ते वाचणं आवश्यक आहे. तर त्याचे संदर्भ आज पण सगळीकडे काय केले जातात, ग्राह्य धरले जातात. म्हणून हे जे देवनागरी लिपीतून रोमन लिपीमध्ये करणं किंवा रोमन लिपीतून देवनागरीमध्ये करणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तर याच्यामध्ये मी जो तुम्हाला अथ जो सांगितला तो ATH आहे. नंतर खो जो आहे KH म्हणजेच काय ख, त्याला हा ओ स्वर जोडल्यामुळे काय झाला, खो झाला. बरोबर, इथे वरती खो आहे आणि खाली काय आहे रोमन मधला खो आहे. नंतर आता भगवा शब्द देवनागरीतला कसा ट्रान्सलेट आपलं लिप्यांतर केलंय बघा रोमन मध्ये. हो, ह चा काय आलेला आहे BHA, ओके. ग चा काय आलाय GA आणि इथे वा आलेला आहे बघा, व अधिक आ. आता व चा आपण VA लिहिला आपण इथे, परंतु आ जो स्वर जो आलेला आहे दीर्घ आलेला आहे, बरोबर. इथे वला आ हा दीर्घ स्वर जोडलेला आहे. तर तो दीर्घ आहे हे आपल्याला कसं समजेल,
तर ह्या एच्या डोक्यावरती आडवी लाईन मारल्यानंतर तो वा होईल. म्हणजेच तो दीर्घ आ असा जो इथे जोडलेला आहे, भगवा. नुसतं इथे भगव जर असतं तर ह्या एच्या डोक्यावरती आडवी लाईन आपण टाकली नसती. ओके. नंतर एन. एन काय? वाय ई. ए म्हणजे काय? वाय ई. आणि न म्हणजे काय? एन ए. हा, एन. आता इथे बघा जोडाक्षर आहे. जोडाक्षर फार म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन तुम्हाला हे करावे लागतील. जोडाक्षर कसं आहे? रम्म कस्स. ओके. आता बघा इथे एक एक अल्फाबेट जो आहे ना तो एक एक अक्षर घ्यायचं, घाई करायची नाही किंवा गोंधळ करायचं नाही. एक एक अक्षर घ्यायचं. र. इथे आर ए र घेतला. नंतर त्याच्या पुढे अर्धाच म आहे म्हणून आपण सुद्धा नुसता एमच घ्यायचा, त्याला स्वर जोडायचा नाही. कारण इथे या म ला स्वर जोडलेला नाही, अर्ध्या म ला, म्हणून आपण सुद्धा नुसता एमच घ्यायचा. ओके. मग अर्धा म नंतर पूर्ण म आहे, मग आपण सुद्धा एम ए म्हणजे स्वर जोडलेला हा एम ए जो आहे तो आपण घ्यायचा. म्हणजेच काय झालं? रम्म. ओके. नंतर क. क चा काय झाला? के ए आणि स. आता स ला स आहे म्हणून बघा आता अर्धा स आहे म्हणून तो एक अर्धा स घेतला आपण, त्याला ए जोडला नाही त्यामुळे तो अर्धा स झाला. आणि सगळ्यात शेवटचा स जो आहे तो एस ए. ओके. म्हणजेच काय झाला? रम्म कस्स. मग बघा रोमन लिपीमध्ये सुद्धा अगदी जसा शब्द आहे तसाच तो आपण लिप्यांतर केलाय बघा. रम्म कस्स. ओके. ब्राह्मणस्स. आता इथे ब्रा आलेला आहे बघा. ब्र त्याला आ जोडला गेलेला आहे म्हणून तो काय झाला? ब्रा. म्हणून ह्या एच्या वरती आडवी रेष टाकलेली आहे म्हणून तो झाला ब्रा. ह अर्धा आहे म्हणून तो एच दिलेला आहे. आणि म जो आहे तो पूर्ण घेतलेला आहे एम ए. त्यानंतर न. हा न जो आहे तो निगडित मध्ये मी तुम्हाला दाखवला, त्यासाठी हा न त्याच्या खाली डॉट एन एन ए आणि नंतर अर्धा स हा नुसता एस घेतला आणि नंतर पूर्ण स त्याचा एस ए घेतला. म्हणजेच काय झालं? ब्राह्मणस्स. इथे पण आपण तसंच वाचणार ब्राह्मणस्स. अस्समो. अ चा ए, स डबल आहे म्हणून अर्धा स चा नुसता एस, स इथे पूर्ण आहे म्हणून एस ए आणि मो एम ओ हा इथे मो. अस्समो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही लिटरेशन आहे हे ट्रान्सलिटरेशन तुम्हाला परीक्षेत पण करावं लागणार आहे आणि तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा त्याचं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. हे तुमच्या फायद्यासाठीच आहे. हे तुमच्या पुढच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्यावेळेस रोमन मधला त्रिपिटक वाचाल त्यावेळेस तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. वेळ किती झालाय? 9:51. ओके. आपला 1 वाजे आपलं 10 वाजेपर्यंत आपला क्लास आहे ना. ओके. तर पुढच्या क्लासला म्हणजे उद्याच्याच दिवशी मी तुम्हाला हे स्वर आणि व्यंजन परिवर्तनाचे जे नियम जे आहेत हे नियम कसे बनतात याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन. आता हे स्वर आणि व्यंजनाचे परिवर्तनाचे नियम जर तुम्हाला माहीत असले तर पाली भाषेमधले जे शब्द जे आहेत ते प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्ये बघायची गरज पडणार नाही. नेहमी डिक्शनरी बघायची गरज पडणार नाही. तुम्हाला त्या शब्दावरनं कळेल की इथे हे कोणते अक्षर आले आणि ते पालीमध्ये काय होतात ते. हे तुमच्या अगदी लक्षात राहिलं तर तुम्ही सहज त्या शब्दांचे अर्थ सांगू शकतात किंवा समजू शकतात. त्यामुळे स्वर परिवर्तन आणि व्यंजन परिवर्तनाचे नियम जे आहेत हे भरपूर आहेत. जवळजवळ 80, 85 का 89 असे नियम आहेत. ते एक एक करून आपल्याला ते पाठांतर किंवा लक्षात ठेवणं आहे.
पाली भाषेमध्ये जेवढं तुमचं पाठांतर असेल किंवा जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तरच तुम्हाला पाली भाषा येईल आणि ते तुम्ही समजू शकाल. परंतु जसा आतापर्यंत जो काही पोर्शन झाला आपला, आपण काय केलं, नुसतं ग्रहण केलं कथाच्या स्वरूपामध्ये, वाक्यांच्या स्वरूपामध्ये. प्रॅक्टिकल आपण त्याचं फार कमी करतो किंवा एकदा लिहून काढलं संपला विषय. परंतु व्याकरणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तसं करता येणार नाही. तुम्हाला ते वारंवार वाचून वारंवार लिहून काढावं लागेल, तरच ते चांगल्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये कोरलं जाईल. आणि याच्यावर आधारित जे पुढचे काही जे नियम जे आहेत किंवा सूत्र जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. तर हे स्वर परिवर्तनाचे जे नियम आहेत तर याच्याबद्दल मध्ये बघा, संस्कृतातील रू बद्दल अ होतो. आता संस्कृतमध्ये रू आहे, पाली भाषेमध्ये नाही. तर त्याच्याबद्दल पालीमध्ये जो शब्द येतो त्याच्यामध्ये काय होतो, अ होतो. बघा इथे नृत्य एक उदाहरण म्हणून सांगतो मी, आपण हे उद्या घेऊच. इथे बघा हा नृत्य शब्द दिलेला आहे. तर ह्या नृत्यमध्ये न ला रू जोडलेला आहे, बरोबर. न ला काय जोडलाय, रू, म्हणून तो काय झाला रू, बरोबर. तर त्याच्याबद्दल अ होतो, म्हणजे हा रू जो आहे हा काढला जातो आणि तो अ होतो, म्हणून तो इकडे बघा न ॲज इट इज घेतलेला आहे, न जशाचा तसाच ठेवलेला आहे. ओके. आणि त्याच्या पुढे जे काय आहे त्य. ओके, त्य. आता ज्या वर्णाला य लागतो तर त्या वर्णाच्या नंतर वरचा जो वर्ण आहे तो सोडून त्याच रांगेमधला, तुम्हाला मी ते उदाहरण देऊन सांगेल, ते डबल वर्ण तुम्हाला तो लावा लागतो. इथे हा च जो आहे ना, च ला च, तो ह्या त्य मुळे लागलेला आहे. आता तो जो आहे तोच्या आधीचा वर्ण कोणता आहे, हा विसरला सगळे, च च हा च च आहे ना. हा नाही, क नंतर काय च, हा नंतर काय ठ, ट ट ठ, हा त्यानंतर त त. हा आता हा त च्या वरती ट आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर मग च आहे. तर तो एक सोडून त्याचा पुढचा जो वर्ग आहे त्यातला तो घ्यायचा. आणि ह्या त चा पहिला नंबर असल्यामुळे त्या वर्गातला पण पहिला जो वर्ण जो असतो तोच घ्यायचा असतो आणि त्याचं काय करायचं असतं, द्वित्व करायचं असतं. म्हणून तो नृत्याचा काय झाला, नच्च, म्हणजे नाच. उदाहरणार्थ दुसरं सत्य बघा, सत्य आहे की नाही, स चा स ॲज इट इज राहिला आणि त्य चा डबल च होतं बघा, सच्च पालीमध्ये. तर हे जे असे नियम जे आहेत हे तुम्हाला नीट व्यवस्थित समजून घ्यावं लागतील किंवा ते पाठांतर करून घ्यावं लागेल. तर उद्याच्या दिवशी आपण याच्यामध्ये मी तुम्हाला काही फक्त एक्झाम्पल्स समजून सांगणार आहेत, कारण पूर्ण 89 जे काही नियम जे आहेत हे इथे आपल्याला सांगायला जमणार नाही. तर तुम्ही ते मी जे काही एक्झाम्पल्स घेईल त्याच्यावरनं बाकीचे जे काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात मग आपण व्हर्ब घेणार आहोत. व्हर्ब घेताना आपण क्रियापद हे किती महत्वाचं आहे पालीमध्ये त्याचा आपल्याला अंदाज येईल. क्रियापदावरून आपल्याला काय काय आपल्याला गोष्टी मिळतात व्याकरणामध्ये ते लक्षात येईल. क्रियापदाचं हे झाल्यानंतर मग आपण कर्ता वगैरे मग लगेच आपण काय म्हणतात त्याला वाक्य कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगेन. ओके. तर तोपर्यंत हे पुस्तकामध्ये जे तुम्हाला हे जे दिलेले सगळा हा पहिला जो चॅप्टर जो आहे हा थोरली तुम्ही सगळ्यांनी वाचून काढायचा. आणि काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला फोनवरती किंवा उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही मला ते विचारू शकता. किंवा आता जे काही तुम्हाला मी जे सांगितलं त्यामध्ये काही अडचण असेल
किंवा समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. सर सर हे जे उदाहरण नच हा डबल च कसं झालं ते परत एकदा सांगता का प्लीज? पालीमध्ये नृत्यचं नच्य कसं झालं? थांब. हो सांग. हे बघा, हा हे जे आहे ना, हे बघा हा व्यंजन आहे. हा ओके. याच्यामध्ये तुम्हाला च वर्ग दिसतोय, हो दिसला का? हो च दिसतोय. खाली तुम्हाला त वर्ग पण दिसतोय. त दिसला? तो दिसला. ओके. ओके हा आता इथे काय आहे, नृत्य आहे ना, शब्द काय आहे? नृत्य. नृत्य. ओके. हा, मग असा एक नियम आहे, ह्या त वर्गातील ज्याला ज्याला य लागेल, य लागेल. अर्धा ओके. तला य, अच्छा, ला य, ला काय म्हणतात त्याला, य किंवा धला य. तर काय होतं की हा त जो आहे ना, हा त कॅन्सल होतो, आलं लक्षात, आणि यही कॅन्सल होतो, परंतु त्याच लाईनी मधला त्याच्या एक वर्ग सोडून जो पुढचा वर्ग जो असतो त्याचा अर्धा च घ्यायचा आणि पूर्ण च पण घ्यायचा. ओके सर. ओके ओके. कारण हा पहिला आहे, हा पहिल्या रांगेत आहे, त्याच्यामुळे म्हणून च च्या ऐवजी काय होईल, डबल च होईल. ओके. पण असं केव्हा होईल जेव्हा य असेल, जोडाक्षर य असेल, नृत्य. त वर्ग सांगितलं ना, त वर्गातील ज्या ज्या शब्दांना, अच्छा, त वर्गातील ज्या ज्या आता बघा तुम्हाला मी, आता इथे बघा बुद्ध्य जर समजा मी घेतला, बुद्ध्य, हे बघा हा ध आहे ना, इथे दिसला ध, ला य जोडला बुद्ध्य झाला. परंतु तो पालीमध्ये जर तुम्हाला करायचा असेल तो काय होईल, तो हा झ घ्यावा लागेल तुम्हाला. हा, त्याचा एक वर्ग सोडून वरती जो आहे ना, आलं लक्षात सर, आलं लक्षात. हा, आता त्याच्यामध्ये काय होईल, इथे हा पहिलाच होता म्हणून याच्या अलीकडे कोणचा वर्ण नाही, परंतु हा झ जो आहे त्याच्या अलीकडे हा एक वर्ण आहे झ, म्हणून अर्धा ज घेणार आणि पूर्ण झ घेणार झच्या ऐवजी, म्हणजे उज्ज असं. हे नियम मी तुम्हाला त्याचा चार्टच देईल तुम्हाला, हे समजायला थोडस किचकट आहे, परंतु मी तुम्हाला समजा. इथे बघा, य जर घेतलं, य जर घेतलं तर इथे काय होईल, अर्धा छ आणि त्याला ज. ओके. विज्ज, विज्ज, विद्यमान आपण म्हणतो, विद्यमान आहे की नाही, म्हणजे अस्तित्वात असलेला. छ, तथ्य म्हणतो ना आपण, तथ्य, तर तच्छ असं. ओके. हे नियम आहेत. ते नियमाचा मी तुम्हाला चार्ट देईल असतो, तर त्या नियमानुसार तुम्ही, आणि हे अतिशय महत्वाचं बरं का, तुम्हाला जर पाली खरंच एकदम स्ट्रॉंगली शिकायची असेल ना, तर तुम्हाला हे नियम पाठच पाहिजे, कारण तो शब्द वाचल्यानंतर तुमच्या लगेच क्लिक झालं पाहिजे की हा शब्द जो आहे याच्यातला हे जे संधी जी झालेली आहे, जोडाक्षर झाले, ती मूळ शब्द हा आहे. तुम्हाला डिक्शनरीमध्ये जायची गरज नाही. ओके सर. जास्त डिक्शनरीचा उपयोगच करायची गरज नाही. ओके सर, थँक्यू, समजलं सर. समजेल, ते प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल हळूहळू. आणखी कोणाला काही? सर, हा तेनुपसंगमी याच्याविषयी जरा डिटेल सांगा ना सर. काय? हा जो आहे ना देवनागरी लिपीच्या खाली तेनुपसंगमी. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा, तेनुपसंगमी असा आहे तो, तेनुपसंगमी. तेन, आता याची फोड मी करून दाखवतो तुम्हाला, आहे की नाही. हा शब्द कसा बनलेला आहे बघा, तेन अधिक उप अधिक
संक आणि हा मी, संकमी असा आहे. आलं लक्षात? हा तेन उपसंकमी हा हा कोणचा काळ आहे सांगा बरं, काही सांगता येईल का तुम्हाला? वर्तमान काळ आहे सर. हा, पान नंबर हे आता आपला पहिला चॅप्टर 50 नंबरचं पान नंबर. तेन ही फ्रेज आहे ऍक्च्युअली. येन भगवा तेन उपसंकमी, म्हणजे बघा तेन अधिक उप अधिक संग अधिक कम अधिक मी. अलग लक्षात? कम कम हा शब्द आहे आणि हा जो त्याला ई जोडलेला आहे ना, हा वर्तमान काळातला प्रत्यय नाही. हा तेन उपसंकमी हा भूतकाळामधला आहे. म्हणजे हे बघा इथे ही फ्रेज आहे, येन रमकस्य ब्राह्मणस्य अस्समो, म्हणजे जिथे रमक नावाच्या ब्राह्मणाचा आश्रम, तेन म्हणजे तेथे, उपसंकमी तेन त्याला हा जो उप जो आहे ना, आता उ नला तो संधी झालेली आहे. तेन उपसंकमी म्हणजे त्या ठिकाणी पोचलो किंवा गेलो असा त्याचा अर्थ आहे. हे वर्तमान काळातला नाहीये, कारण कम हा जो शब्द जो आहे त्याला भूतकाळातला ई प्रत्यय लागलेला आहे. हा भूतकाळ आहे, भूतकाळ. समजला का? कोणी विचारलं होतं? येस, थँक्यू सर. बरोबर आहे. हो, तोच मोठा प्रश्न पडला होता. नाही, आता हे बघा इथे खूप तुम्हाला तसे हे सापडतील. बही द्वार कोठ्ठके म्हणजे बही नंतर द्वार हा कोठ्ठके तो समास झाला. नंतर याच्यामध्ये भरपूर असे संधी तुम्हाला समास सापडतील. सन्नी सिन्ना आहे की नाही? सन्नी सिन्ना होंती म्हणजेच काय? एकत्र आलेले. होंती, आता होती होंती याचा अर्थ कळतो का तुम्हाला? ते आता तुम्हाला नंतरच सांगेल, कारण ते मोठा व्याकरण आहे त्यामध्ये. अजून कोणाला काही? संबहुलाचा काय अर्थ सर? समबहुला म्हणजे मोठ्या प्रमाणात. इथे सम, संग आणि बहुला असा शब्द आहे. बहु म्हणजे काय? खूप असं. समबहुला भिक्खू म्हणजे अनेक भिक्खू. आता इथे भिक्खू जो आहे इथे याला दुसरा उकार आहे म्हणून तो अनेक वचनामध्ये आहे. पहिला जर उकार असता तर तो एकच भिक्खू झाला असता. मग एक भिक्खू काही समबहुला थोडी होऊ शकतो, अनेक भिक्खू. म्हणजे तेन खोपन समेन ही पण फ्रेज आहे. म्हणजे त्यावेळेला समबहुला भिक्खू रम्मक स ब्राह्मणस्य अस्समे दम्मिया कथाय सन्नी सिन्ना होंती. म्हणजे त्यावेळेला असे पुष्कळ भिक्खू रम्मक नावाच्या ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये, अस्समे ही सप्तमी विभक्ती आहे. धम्मिया कथाय म्हणजे धर्माच्या कथा ऐकण्यासाठी किंवा कथेसाठी, सन्नी सिन्ना होंती म्हणजे एकत्र झालेले होते किंवा आहेत. अशा पद्धतीचा ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे. आता इथे त्रिपिटकामध्ये काय होतं की वर्तमान काळ सुद्धा हिस्टॉरिकल एखादी गोष्ट जर सांगायची असेल पास्ट टेन्स मधली तरी सुद्धा त्याला काय वर्तमान काळ वापरतात. आपण मराठीमध्ये पण म्हणतो बघा, लहान मुलांना आपण गोष्ट सांगतो
कशी सांगतो? एक राजा होता, बरोबर. त्याला 2 बायका होत्या, एक आवडती होती आणि एक नावडती होती. हे तर सगळ्या कथा तुम्हाला माहितीच आहे. आता मी कसं बोललो, एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक होती आवडती, एक होती नावडती. हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये गेले? भूतकाळ. भूतकाळामध्ये गेले. परंतु हीच गोष्ट मी समोरच्याला असं पण सांगतो. थांब, मी तुला कथा सांगतो. एक राजा आहे, त्याला 2 बायका आहे, त्याच्यामधली एक आवडती आहे आणि एक नावडती आहे. असं पण सांगतो की नाही आपण? हो. मराठीमध्ये वर्तमानामध्ये पण सांगतो. तसंच पालीमध्ये सुद्धा वर्तमान काळ हा हिस्टॉरिकल म्हणजे जुना पास्ट टेन्स मधल्या काही कथा वगैरे सांगायच्या असतील ना, तर त्यावेळेस वर्तमान काळ सुद्धा वापरतात. म्हणजेच काय बघा, आपण म्हणतो ना भगवा बुद्धो काय कोणते आपले ते अनाथ पिंडकस आरामे विहरती म्हणतो आपण ते विहरी असं म्हणत नाही, पास्टेज नाही म्हणत, विहरती म्हणजे विहार करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला मी हळूहळू, तुमचा जर चांगला रिस्पॉन्स असला तर मलाही सांगायला मजा वाटेल, कारण खूप खूप गोष्टी आहेत पालीमध्ये शिकण्यासारख्या. आणि जसं जसं तुम्हाला हे कळलं ना, तुम्हाला आनंद तुमच्या गगनात मावण्याचा होईल. गगन तुमचं छोटं आवाज ठेवणं होऊन जाईल तुमच्यासाठी. थँक्यू सर. परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. तुम्हाला 2 तास द्यावं लागतील. बाकीचा जो पोर्शन जो आहे आपला, तुम्ही 2 दिवस बसलात वाचून मोकळे झाला होऊन जाईल. परंतु हे नाही होणार, हे तुम्हाला रोज 2 तास प्रॅक्टिस करायला लागेल. ओके. अजून कोणाला काही? थँक्यू सर. सर आणखी एक शंका आहे, विचारू का? कोणाला बोलायचं? मला 1 मिनिट सर. देवनागरी लिपी आणि रोमन लिपी याच्यामध्ये दिलंय ट्रान्सलेशन, पण मराठीत भाषांतर दिलं असतं तर आणखी जरा बरं झालं असतं. मराठीत दिसत नाही याच्यात. मराठीत भाषांतर आपण स्वतः करायचं आहे. आता आपल्याला हे शिकायचंय पाली भाषा. म्हणजे पूर्ण शिकल्यानंतरच येईल ते. मराठीत भाषांतर एवढ्या लवकर कसं जमेल? ओके. हे त्यासाठीच तर एवढा आपला उपद्व्याप चालू आहे. नाही म्हणजे तो संदर्भ घेऊन असं आपल्याला मॅच करता आला असता. संकल्प करायला पाहिजे आपण. आता हे जे आता मी वाचू शकतो किंवा मला समजू शकतो, मी लगेच मराठीत तुम्हाला सांगू शकतो की ही स्टेज तुमची केव्हा येईल. तुम्हाला पूर्ण व्याकरण ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. मग तुम्ही सांगायचं सगळ्यांना मराठीत तसंही समजून घ्यायचं. आता हा पोर्शन जो आहे हा फक्त आपला कसल्या संदर्भामध्ये शिकतोय आपण, लिप्यांतराचं करतो. लँग्वेज म्हणजे काय आणि स्क्रिप्ट म्हणजे काय, हे एवढं फक्त मला ह्या पॅरेग्राफ वरनं तुम्हाला समजून सांगायचं आहे. त्या अनुषंगाने आले त्याला मी उत्तरं दिलेली आहेत. अजून कोणाला काही? सर एकच शंका आहे, प्रश्न विचारायचा मला सर. त्या दिवशी तुम्ही महामंगलसूत्र शिकवताना जेव्हा सुरुवात करताना म्हणाला होतात की जैन धर्माच्या गाथा कोणी वाचल्या असतील किंवा असं, तर ते नंतरचं तुमचं स्पष्टीकरण काय समजलं नाही सर. तर म्हणजे जैन धर्माच्या गाथा आणि हे महामंगलसूत्र याचा काय संबंध आहे सर? जैन धर्माच्या गाथा असं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता. आपण महामंगलसूत्र जेव्हा आपण अभ्यासाला घेतलं होतं तेव्हा. नाही, जैन धर्माच्या जी लँग्वेज जी आहे ना ती अर्धमागधी आहे. ते तर सर पहिल्या लँग्वेज आहे ती मागधी आहे, त्याच्याबद्दल मी बोललो असेल. पण महामंगलसूत्रामध्ये जैन धर्माचा कधी तसा काही उल्लेख मला नाही आढळत. फक्त तो मी काय सांगितला होता की जे देव जे आहेत म्हणजे मनुष्य आणि देव या दोघांनी प्रश्न विचारला होता ना की सर्वात मंगल उत्तम काय आहे, उत्तम मंगल काय आहे. तर भगवान बुद्धांनी मनुष्यांचंच जे काही
उत्तम मंगल आहे ते सांगितलेलं आहे. आणि देवांच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे असं मी काहीतरी प्रश्न विचारला होता. पण अच्छा. जैन धर्माचा काही मला आणि तर काय नाही समज ओके ओके सर ओके आठवत. नाही नाही नाही. तसं मला तर काही आठवत नाही. अच्छा हं. ओके सर थँक्यू. ओके. थँक्यू सर. ओके ओके थँक्यू. वेलकम. थँक्यू सर. जय भीम. जय भीम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. आणि हे क्लास मिस करू नका, कारण याच्यानंतर जे काही शिकवलं जातं ना ते परत परत शिकवलं जात नाही. कारण मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माझ्याही अशा इन्स्टंट मनामध्ये येत असतात की ज्या त्या मी कधीतरी वाचलेल्या असतात. मी काय असं बऱ्याच गोष्टी खूप ठरवून बोलत नाही. मला जसं त्या अनुषंगाने विषयाच्या अनुषंगाने वाटलं ना ते मी ते बोलत असतो किंवा सांगत असतो. म्हणजे मी आता ह्या मागच्या लेक्चरला जे सांगितलं ते पुढच्या लेक्चरला मी जसं तसं सांगेल असं होणार नाही. गायकवाड साहेबांना चांगला अनुभव आहे, महेंद्र गायकवाड का हो? प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या संकल्पना सुचत असतात. तर त्यावेळेस तुम्ही त्याचा हे घेतला पाहिजे, काय म्हटलं त्याला, अभ्यास आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून मिस करायचं नाही. ओके चला ठेवू मग, बंद करायचं. गुड नाईट. ओके सर. थँक्यू.